35 लोक त्या ठिकाणी मृत्यू त्याच्या अनुषंगाने सभागृहाला आपल्याकडनं अशी माहिती हवी आहे की आपण विरोधी पक्ष नेत्यांची नियुक्ती केलेली आहे का या सभागृहामध्ये। कारण विरोधी पक्ष नेत्यांच्या आसनावरती सन्मान्य अजय चौधरी साहेब बसलेले आहेत। आम्हाला त्यांचं अभिनंदन करावं लागेल जर आपण त्यांना तिथं नेमणूक केली असेल तर। धन्यवाद। अध्यक्ष महोदय, विरोधी पक्ष नेत्यांच्या खुर्चीवर बसलेत अध्यक्ष महाराज। अजय चौधरी जसे विरोधी पक्षाच्या खुर्चीवर बसले तसे दादा ते एकनाथ शिंदे साहेबांच्या जागेवर बसले। त्याच्यामुळे हा काही फरक आला काय सभागृहात त्याची माहिती आम्हाला द्यावी। कालच शिंदे साहेबांनी सांगितलं आम्ही अदला बदल करत असतो म्हणून। ओ त्याच्याबद्दल निर्णय मी घेईन, मला विचारा। चला अध्यक्ष महोदय, माझी एक विनंती आहे। ज्येष्ठ सदस्यांना विनंती आहे की नवीन सदस्य बोलायला उठल्यानंतर अजिबात चला मुद्द्यावर या, मुद्द्यावर या। वाद चालू असतात। या ठिकाणी नाशिक विभागामध्ये देखील आज मागच्या वर्षामध्ये 5342 अपघात या ठिकाणी झाले आणि त्याच्यामध्ये जवळपास 2827 लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेत। अध्यक्ष महोदय, माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील गत वर्षामध्ये 1307 अपघात झाले आणि जवळपास 958 त्या ठिकाणी लोक मृत्युमुखी पडले। 461 लोक किरकोळ जखमी झालेत, 737 लोक गंभीर जखमी झालेत। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी उत्तर देताना या ठिकाणी मुद्दा क्रमांक 2च्या बाबतीमध्ये उत्तर देत असताना माझा प्रश्न असा होता की राज्यातील सुरक्षा समितीची स्थापना झाल्यानंतर राज्यातील 90 महामार्गावर इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम बसवण्याच्या घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही। हे खरे